नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. आपण पाहतात मराठी तक युट्यूब चॅनल. मित्रांनो, ई पीक पाहणीची तारीख ही 23 सप्टेंबर 2024 आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई पीक पाहणी केली नाही त्यांनी ई पीक पाहणी त्वरित करून घ्या. कारण जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुमचं खूप नुकसान होऊ शकतं. तुम्हाला विमा, अनुदान तसेच जमीन खरेदी विक्री करताना पीक पाहणी न केलेली मोठी अडचण येऊ शकते. मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे ई पीक पाहणी तुम्ही केलेली आहे का नाही ते कसं चेक करायचे याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु त्या व्यतिरिक्त आणखी एका पद्धतीनं तुम्ही आपल्याला गावची यादी डाउनलोड करता येते आणि आपल्याला चेक करता येतं की आपली ई पीक पाहणी कोणत्या कोणत्या सर्वे नंबरची झालेली आहे, कोणत्या तारखेला किती वाजता ही ई पीक पाहणी झालेली आहे ती चेक करता येते. करता जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवरती. तुम्ही ही जी पद्धत आहे तुमच्या मोबाईलवर देखील करू शकता. तुम्हाला समजण्यासाठी सोपं जावं यासाठी मी लॅपटॉप स्क्रीनचा वापर करत आहे आणि पाहूयात की आपली ई पीक पाहणी झालेली आहे का नाही ते कसं चेक करायचं. आपल्याला जायचं आहे गुगल क्रोम वरती आणि तिथे सर्च करायचं आहे ई पीक महाभूमी. मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. तिथे तुम्ही लिंक वरती जाऊन डायरेक्ट क्लिक करायचं आहे. तिथे आल्यानंतर जे पहिलं दिसतंय त्याच्यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारचं तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं पेज दिसेल ई पीक पाहणीचं. या साईडला तुम्हाला उजव्या साईडला युजर आयडी पासवर्ड आहे. आपल्याला तिथे जायची गरज नाही. त्याच्याच कडेला तुमचा ई पीक पाहणीचा ऍप डाउनलोड करायचा आहे. ते जर करायचं असेल तर तिथं करायचं आणि कडला व्ह्यू समरी रिपोर्ट वरती क्लिक करायचं. तुम्हाला डाव्या साईडला पर्याय दिसतील. खरीप, संपूर्ण वर्ष आणि खरीप हंगाम दोन दिसतील. तुम्हाला खरीप हंगाम सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर विभाग निवडा. तुमचा जो विभाग आहे तो इथे तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. मी माझा विभाग निवडून घेतो. त्याच्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा मी माझा निवडतो, तुम्ही तुमचा निवडा. त्याच्यानंतर तालुका निवडून घ्या. त्याच्यानंतर आपलं जे गाव आहे ते गाव निवडून घ्यायचं आहे. गाव निवडा आणि पीक पाहणी अहवालावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पीक नोंदी आणि कायम पड याची सुद्धा नोंदी इथं आपल्याला दिसणार आहेत. सुरुवातीला पाहू शकता 1/8/2024 पासून 20/9/2024 पर्यंत ही जी ई पीक पाहणी केलेली आहे ती इथे तुम्हाला दिसत आहे. त्याच्यानंतर इथे खाली लिहिलेलं आहे की यातील काही पीक पाहणी जे अहवाल आहे ते 10% तपासणीसाठी तलाठीकडे जाणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये बदल होऊ शकतो. इथे संपूर्ण माहिती दिसते. खातेदाराचे नाव, खाते क्रमांक, गट क्रमांक, पीक पाहणी केलेली दिनांक, दिनांक, टाइम, सेकंद सहित आपल्याला तुम्हाला इथं दिसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे काही नाव आहे ते नाव इथे आपल्याला पाहून घ्यायचं आहे. आणि समजा तुमच्या जर घरामध्ये तुमचं जे शेतजमीन आहे सर्वे क्रमांक 1 आहे आणि गट क्रमांक 2-3 असतील तर ते झालेले आहेत का नाही ते चेक करायचं आहे. ते मी माझं नाव चेक करतोय. तर इथे माझी ई पीक पाहणी कोणत्या कोणत्या सर्व गट क्रमांकाची झालेली आहे आणि तिथं क्षेत्र देखील किती झालेलं आहे, पीक कोणतं झालेलं आहे इथे 1 क्लिक मध्ये समजणार आहे. इथे जर तुमची ई पीक पाहणी झालेली असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही. मित्रांनो, अशा पद्धतीनं ई पीक पाहणी चेक करायची आहे. यामध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही. मोबाईल ऍपवरून जी ई पीक पाहणी तुम्ही चेक करताय ते सर्वसामान्य लोकांना समजण्यामध्ये कठीण जात होतं. त्याला भरपूर ऑप्शन होते. त्यामुळे ही जी नवीन पद्धत आहे ती या पद्धतीनं तुम्ही ई पीक पाहणी चेक करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की जरूर कळवा.